नहीं छोड़ेंगे ये दोस्ती का हाथ, हम नहीं छोड़ेंगे ये दोस्ती का हाथ. रामदास भाई आगे बढ़ो, शिवसेना है तुम्हारे साथ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांचा आज त्यांच्या मंत्रिपदाचा दशकपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या प्रसंगी उपस्थित सीमाताई आठवले, आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ साहेब, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, प्रवीण दरेकरजी, अविनाश मातेकरजी, गौतम सोनावणेजी, सिद्धार्थ कासारे, सुरेश पारशिंगे, बाबूराव कदम, विवेक पवार, राहुल बोधी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, राजू आहे, बाकी आणखी आहेत, पण मला जेवढी नावं दिली तेवढी वाचलीत मी. आणि आठवले साहेबांची परवानगी घेतली मी. मला ठाण्याला लहान मुलांचा कार्यक्रम आहे, ऑक्युलर इम्प्लांट बसवला आहे आणि पहिल्यांदा ते ऐकणार आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला ठाण्याला जायचं आहे. आणि आपण बऱ्याच हजारो लोकांच्या मुलांचं ऑपरेशन केलं. म्हणजे हे ऑपरेशन नाही 22चं. आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आठवले साहेबांच्या मंत्रिपदाला 10 वर्ष होत आहे. म्हणजे मोदी साहेबांना 12 वर्ष आणि तुम्हाला 10 वर्ष, ती पण भरून तुम्ही काढणार. आणि सर्व उपस्थित आठवले साहेबांवर प्रेम करणारे चाहते बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे. कारण आठवले साहेबांचं व्यक्तिमत्व नेहमी, आठवले साहेब म्हणजे चालतं बोलतं आपलं काय त्याला विद्यापीठ आहे. बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आपल्या हृदयात साठवले त्यांचं नाव आहे आठवले. अरे यार, तुमचा 10 वर्ष त्यामुळे मी काहीतरी बोलायला पाहिजे ना. आज आठवले साहेबांना मी सांगू इच्छितो, आज तुमच्या मंत्रिपदाला झाली 10 वर्ष. तुमच्या मंत्रिपदाला झाली 10 वर्ष. तुमची प्रगती बघून होतोय आम्हाला हर्ष. मी आठवले साहेबांना राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून त्यांना पुढे आणखी काम करण्याची शक्ती, ताकद मिळो अशा प्रकारे शिवसेना परिवाराच्या वतीने देखील मनापासून शुभेच्छा. सामाजिक न्यायाची धगधगती मशाल म्हणजे रामदास आठवले. सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणजे रामदास आठवले. दलित पॅन्थर मधल्या चळवळीचे ते खरे पॅन्थर म्हणजे रामदास आठवले. आठवले साहेब म्हणजे केवळ एक राजकीय नेते नाही, तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी, सच्चे पाठीराखे आहेत. त्यांचे सच्चे एकनिष्ठ अनुयायी आहेत. रस्त्यावरचा संघर्ष असो किंवा संसदेमधला आवाज असो, संसदेतली त्यांची भाषणं असो, आठवले साहेबांनी कायम बाबासाहेबांचा विचार जीवापाड जपला आहे. म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद. दलितांविषयीचं प्रेम आठवले साहेबांच्या उरात आहे. दलितांविषयीचं प्रेम आठवले साहेबांच्या उरात आहे. म्हणूनच त्यांचे चाहते संपूर्ण देशभरात आहेत. आठवले साहेब तुम्ही निडर आहात, म्हणून झाला तुम्ही मास लीडर. निडर 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 आणि लीडर. लीडर म्हणजे डरते नाही आप, जैसे मैं भी हूं. बरोबर आहे ना.
दीक्षाभूमीचा विकास असो, आज गमतीचा दिवस आहे आपल्या आठवले साहेबांचं 10 वर्ष म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाचं आहे. दीक्षाभूमीचा विकास असो किंवा चैत्यभूमीचा प्रश्न असो, आठवले साहेब कायम तळमळीने बोलतात, भांडतात. लंडन मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मारकाचा विषय असो, आणि आठवले साहेबांनी नेहमी प्रत्येक आपल्या या घटनेचा पाठपुरावा केलेला आहे. जेव्हा जेव्हा संविधानाचा विषय येतो तेव्हा संविधानाची ढाल बनून ते सर्वात आधी खंबीरपणे पुढे राहतात, हे देखील आपण पाहिलेलं आहे. बाबासाहेबांचं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा विचार, हे सूत्र आठवले साहेबांनी जीवापाड जपली आहे. दलित शोषितांच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आणि म्हणून आठवले साहेबांबद्दल बोलताना यमक आपोआप जुळतात. आपोआप तुम्ही कसे फटाफट करता लगेच. आपले नाव रामदास, आपले नाव रामदास, आपण मोदी साहेबांचे खास. आपण शब्दांचे भांडार साठवले, जे कधी कोणालाच नाही आठवले. अरे आज आपला रामदास आठवले साहेबांचं 10 वर्ष आहे, त्यामुळे मला त्यांच्यावर बोलावंच लागेल. असं गेली 10 वर्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची धुरा सांभाळताना त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचं काम केलं. गोरगरिबाला योजना ज्या आहेत, केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, ते पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आठवले साहेबांनी केलं. मग मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची वाढ असेल, वृद्धांच्या व दिव्यांगांच्या कल्याणासाठी नवीन नवीन योजना आणल्या. आठवले साहेबांनी मोठ्या तळमळीने या ठिकाणी मनापासून काम केलं. आणि म्हणूनच मुंबई असो वा दिल्ली, आपला रुबाब आहे भारी. सामान्य माणसाच्या कामासाठी त्यांची नेहमीच असते तयारी. आणि म्हणून आठवले साहेबांचे व्यक्तिमत्व इतर सर्व नेत्यांपेक्षा वेगळं आहे. त्यांची कार्यपद्धती लोकाभिमुख आहे, त्यांचा स्वभावही हसरा आहे. आणि आठवले साहेब समोर आले की आपोआप आपल्याला देखील चेहऱ्यावर हसू येतं. आणि म्हणून आठवले साहेब आता काय बोलणार याची उत्सुकता असते. आणि त्यांची भाषणाची सुरुवातच ते अशा प्रकारे करतात की सभागृहामध्ये एकदम आनंदी आनंद होतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सभागृहात देखील संसदेच्या किती ताणतणाव असला तरी आठवले साहेब उभे राहिले की तो ताणतणाव अगदी निवळून जातो आणि सभागृहाचा माहोल बदलून जातो, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या खास शैलीने ते विरोधकांची मनं जिंकतात, हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आठवले साहेब, तुम्ही नाही कधी ठोकल्या आरोळ्या, तुम्ही नाही कधी ठोकल्या आरोळ्या, ऑन द स्पॉट सुचल्या तुम्हाला चारोळ्या. धन्यवाद. उज्ज्वल आणि कोणाशी कधी युती करायची यात आठवले साहेबांची मास्टरी आहे. आठवले साहेब मोठे ज्योतिषी आहेत, त्यांना भविष्य बरोबर कळतं. अबकी बार मोदी सरकार त्यांनी आधीच बघितलं, आधीच हेरलं आणि 2014ला ते युपीएतून एनडीएत आले. पण कुठल्याही युतीत किंवा आघाडीत असो, आठवले साहेबांनी कायम विश्वासाचं राजकारण केलं, मेहनतीचं राजकारण केलं, राजकारणात कायम मैत्री जपण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, आठवले साहेब सच्चे मित्र आहेत. आणि म्हणून मी सांगतो, हम नहीं छोड़ेंगे दोस्ती का हाथ, हम नहीं छोड़ेंगे दोस्ती का हाथ. रामदास भाई आगे बढ़ो, शिवसेना है तुम्हारे साथ. परत म्हणतो, आठवले साहेब तुमची स्टाईल आहे एकदम झकास, तुमची स्टाईल आहे एकदम झकास, हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणूनच मोदी साहेबांची आहे तुमच्यावर मर्जी खास. या पुढची 10 वर्ष देखील मंत्रिपद मिळणार ना साहेबांना, पुढं मिळत राहणार. कारण
आपको मिलती रहेगी मंत्री पद की गद्दी, क्योंकि आपके साथ है नरेंद्र जी मोदी। धन्यवाद। खूप खूप आपल्याला शुभेच्छा। आणि असाच समाजसेवेचा आपला जो काही आपली वाटचाल आहे, हा समतेचा दिवा पेटत राहिला पाहिजे, अन्यायाचा अंधार हटला पाहिजे, बाबासाहेबांची विचारांची ही विचार मशाल अशीच तेवत ठेवून सामाजिक न्यायाची चळवळ पुढे नेण्यासाठी ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य देवो। पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।